फेरीवाला कायदा लागू करा अन्यथा आंदोलनाचा इशारा। केडीएमसीकडून फेरीवाल्यांवर सुरू असलेल्या कारवाईविरोधात राष्ट्रवादीचे डोंबिवली शहराध्यक्ष भालचंद्र पाटील यांनी फेरीवाला अधिनियम 2014 तात्काळ लागू करण्याची मागणी केली आहे। याबाबत त्यांनी महापौर हर्षाली चौधरी आणि आयुक्त अभिनव गोयल यांना पत्र दिले आहे। देशभर लागू असलेला हा कायदा केडीएमसीत अद्याप अंमलात नसताना सरसकट कारवाई करून फेरीवाल्यांचे उपजीविकेचे साधन हिरावले जात असल्याचा आरोप त्यांनी केला। सर्वेक्षण व पुनर्वसन न करता कारवाई केली जात असून जप्त मालाचा पंचनामा न करता गैरव्यवहार होत असल्याचाही गंभीर आरोप त्यांनी केला। तसेच ऑनलाईन विक्री कंपन्यांना कायदा होण्यासाठी आणि बाहेरील फेरीवाल्यांना प्रोत्साहन दिल्याचे स्थानिक विक्रेत्यांचे नुकसान होत असल्याचा दावा त्यांनी केला। दरम्यान 2 दिवसात तोडगा न काढल्यास नोंदणीकृत फेरीवाल्यांसह आयुक्त कार्यालयावर आंदोलन छेडण्याचा इशारा भालचंद्र पाटील यांनी दिला आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे की गेल्या 2 ते 3 महिन्यापासून महानगरपालिकेने फेरीवाल्यांवरती कारवाई चालू केली आहे। फेरीवाल्यांवरती कारवाई करत असताना सांगताना अधिकारी वर्ग जो आहे तो सांगतो की आम्ही 150 मीटर परिसरात कारवाई करतोय, पण मुळात 150 मीटर सोडून संपूर्ण कल्याण डोंबिवलीमध्ये सरसकट कारवाई केली आहे। काही राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना लाभ व्हावा आणि अधिकाऱ्यांची संगनमत करून बेकायदेशीर आठवडा बाजार मात्र या अधिकाऱ्यांनी स्वतः सुरू केलेले आहेत आणि त्यात भागीदार आहेत। फेरीवाल्यांवर कारवाई करताना त्यांचं पुनर्वसन करण्याची जबाबदारी 2014च्या कायद्यानुसार असताना 2014 पासून कायदा लागू झाल्यापासून आजपर्यंत महापालिकेने कोणतेही पुनर्वसन नाही केले। आता माझ्या माहितीमध्ये असं मला समजलंय की ऑनलाईन ज्या कंपन्या आहेत, जे भाजी फळं फुलं आणि इत्यादी जे साहित्य विकतात, त्या कंपन्यांकडून या अधिकाऱ्यांना एक मोठं पॅकेज मिळतंय, आर्थिक तडजोड यांनी केलेली आहे आणि त्यांना फायदा होण्यासाठी संपूर्ण कल्याण डोंबिवलीमध्ये रस्त्यावरती एकही भाजी विक्रेता, फळे विक्रेता किंवा एखादा स्थानिक शेतकरी असेल तो त्याचा शेतातला माल विकू शकत नाही। मग हा नक्की कोणाच्या फायद्यासाठी हे केलं जात आहे? नागरिकांची दिशाभूल केली जात आहे। फेरीवाला कायद्याचा मूळ उद्देश आहे की फेरीवाल्यांचं नियोजन झालं पाहिजे, पदपर जे आहेत, रस्ते आहेत, फुटपाथ आहेत ते मोकळे झाले पाहिजेत, यासाठी हा कायदा तयार केला गेला आहे। तर महानगरपालिकेला खरंच जर लोकांची समस्या दूर करायची असेल मग फेरीवाला कायदा राबवण्यासाठी यांना अडचण काय? यांनी या ऑनलाईन कंपन्यांकडून मोठे हप्ते सुरू केलेले आहेत आणि म्हणून यांनी सरसकट कारवाई केली आहे। याचा थेट परिणाम शेतकऱ्यांवर होतोय, कारण शेतकऱ्यांकडून घेतलेला माल हा रस्त्यावर विकला जातो। भारतीय संस्कृतीची बाजार ही संकल्पना आणि ही परंपरा आहे। मग हे नक्की कोणत्या मॉलवाल्यांसाठी, कोणत्या कंपन्यांसाठी कारवाई करतायत हा माझा प्रश्न आहे। आणि जर हा कायदा राबवला नाही ना तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करणार।